नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते. आजचा आपला विषय आहे की जर आपल्या घरातील एखादी व्यक्ती किंवा वस्तू हरवली असेल किंवा व्यक्ती घरातून निघून गेलेली असेल, घरातून पळून गेलेली असेल किंवा हरवली असेल, तर यावर आपण घरातले लोक खूप चिंतित होतो आणि त्यावर काय सेवा करावे, ती व्यक्ती कशी का होणं आपल्या घरी परत यावी यासाठी आपण अतिशय काळजीमध्ये असतो. काय करावं काय नाही हे आपल्याला सुचत नाही. तर यावरच एक केंद्रात सांगितला जाणारा एक अतिशय छान आणि प्रभावी असा उपाय मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. व्हिडिओ सगळ्यांनी व्यवस्थित ऐकावा. ज्यांना ह्या उपायाची गरज आहे, जे या समस्येतून जात आहेत, त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐकावा आणि ही जी सेवा सांगितलेली आहे ही तुम्ही अवश्य करा. तुमची जी काही समस्या आहे ती 100% पूर्ण होईल आणि तुमची मनोकामना पूर्ण होईल. जी हरवलेली व्यक्ती आहे किंवा निघून गेलेली व्यक्ती आहे ती आपल्या घरी सहज परत येईल. तर सेवा काय आहे हे बघून घेऊया. त्याआधी मला सगळ्यांना सांगायचं आहे की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि नुसतं सबस्क्राईब करू नका, तर त्यातील बेल आयकॉन दाबून त्यातलं ऑल ऑप्शन दाबा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहजपर्यंत मला पोहोचवता येईल. तर बघून घेऊया की व्यक्ती किंवा वस्तू हरवली असल्यास ती सापडावी यासाठी काय उपाय आहे. तर चला मग बघून घेऊया की व्यक्ती किंवा वस्तू हरवली असल्यास ती सापडावी यासाठी एक उत्तम उपाय आहे. तो म्हणजे जर कोणी व्यक्ती पळून गेली अथवा हरवली असल्यास खालीलप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहू सहस्त्रवान तस्य स्मरणमात्रेण गतम नष्टम च लभ्यते. हा जो मंत्र मी आता म्हटलेला आहे, हा मंत्र तुम्हाला जो स्क्रीनवर दिसतो आहे पुन्हा एकदा म्हणून घेऊया. कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहू सहस्त्रवान तस्य स्मरणमात्रेण गतम नष्टम च लभ्यते. हा मंत्र आपल्याला एका सफेद कागदावर लिहून काढायचा आहे आणि ध्यानस्थ होऊन 108 वेळा वरील मंत्राचा जप करायचा. त्यानंतर तो कागद हरवलेल्या व्यक्तीची नेहमीची जी झोपायची जागा आहे त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी जमिनीला स्पर्श होईल अशा पद्धतीने हा कागद तेथे ठेवायचा. कागद आपल्याला असा ठेवायचा आहे की या कागदाचा जमिनीला स्पर्श होईल. जर ती व्यक्ती एखाद्या ठिकाणी पलंगावर झोपत असेल तर तुम्ही हा कागद पलंगाच्या खाली, त्या जागेवर पलंगाच्या खाली ठेवू शकता, कारण याचमुळे त्या कागदाचा जमिनीला स्पर्श होणार आहे. आणि हा कागद ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला एक लाकूड ठेवायचं आहे किंवा पाट ठेवायचा आहे. लाकूड किंवा पाट या दोनपैकी एक वस्तू ठेवायची आहे. वरील कृतीमुळे पळून गेलेली, हरवलेली किंवा निघून गेलेल्या व्यक्तीच्या कानात कोणीतरी घरी चल घरी चल असे सतत म्हणत असते व परिणामी ती गेलेली अथवा निघून गेलेली, हरवलेली व्यक्ती घरी परत येण्यास भाग पडते. त्या व्यक्तीला घरी परत येण्यास भाग पाडते. वस्तू हरवली असल्यास वस्तू सापडते. आता तुम्ही म्हणाल, जर वस्तू हरवली असेल तर हा कागद कुठे ठेवावा. जर काही वस्तू तुम्ही हरवली आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी घरामध्ये ती वस्तू ठेवत असाल, समजा एखादा आपला दागिना हरवला आहे, तर तुम्ही ती वस्तू जमिनीला स्पर्श होईल अशी ज्या ठिकाणी दागिना तुम्ही ठेवायच्या त्या ठिकाणी ठेवायची, त्यावर लाकूड ठेवायचा. अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा आपण दररोज 108 वेळेस ती व्यक्ती घरी येईपर्यंत करायची आहे आणि या सेवेमुळे कुठली तरी अदृश्य शक्ती त्या व्यक्तीच्या बरोबरीने राहून तिला घरी येण्यास भाग पाडते.
ती अचानकपणे घरी येते. तर विश्वास ठेवून ही सेवा करा. जर का ज्यांना या सेवेची गरज असेल त्यांनी जरूर ही सेवा सुरू करा. आणि वरील हा जो उपाय सांगितला आहे हा उपाय श्रद्धेने निष्ठेने करण्यास काहीही हरकत नाही. तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.